नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे आमचे किचन बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल की मी सावंतवाडीच्या घरात आहे आणि हा आहे फेब्रुवारीचा आज 10 तारीख आहे. काजू अजून पिकायला सुरुवात झालेली नाहीयेत. कुठे कुठे छुटपुट काजू पिकतायत. आंबा जवळपास गायब झालेला आहे. आमच्या दारात तरी नाही. मोर भरपूर आला होता, पण धुकं आलं आणि चिकटा नावाचा जो भाग असतो तो झाला आणि सगळा मोहर चिकट होऊन आता गळून पडतो आहे. म्हणजे आमच्या दारात नसला तरी बाजारात आंबा असेल, त्यामुळे आम्हाला काही तशी काही घाबरायचं कारण नाहीये. तर आमच्या शेजाऱ्याच्या दारामध्ये जो काजूचं झाड आहे, त्या काजूच्या झाडावरती 2 बोंड पिकली होती, तर ती काढून आणली. हे बघा, ही काजूची बोंड आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्या आहेत बिया. ही काजूची बी आहे, हे बोंड आहे. आता या बोंडाचा तसा म्हणाल तर तसा उपयोग खायला, म्हणजे तुम्ही खायला जाल तर ज्याला कॅशू ऍपल म्हणून म्हणतात, पण ते खाण्यासाठी फारसं उपयुक्त ठरत नाही. याचं कारण असं की याच्या आतमध्ये जो चीक असतो तो चीक घशाला लागतो आणि ढास लागते, खोकला येतो आणि त्यामुळे नॉर्मली माणसं खाण्याचा प्रयत्न करत नाहीत. फारच चांगली जात असेल तर तो गोड निघतो. या ज्या बिया आहेत, या बिया ओल्या असताना त्या कापून त्यातले गर काढून त्याची उसळ किंवा त्याचा कोलंबी बरोबर किंवा आणखीन कशा बरोबर काय काय वांग्या बरोबर त्याचा वापर करून लोक ती भाजी करतात. आणि ही सुकली की ही कारखान्यात जाते, ही भाजली जाते, रोस्ट केली जाते आणि यातनं काजू काढून ते आपल्यापर्यंत दुकानात येतात. सध्या 1200 रुपये किलो आहे. या काजूच्या बोंडाचा एक महत्वाचा उपयोग आमच्या इकडे सिंधुदुर्गात, म्हणजे सिंधुदुर्गाच्या जवळ गोव्यात, तो म्हणजे याच्यापासून फेणी नावाची एक अत्यंत चांगली दारू तयार होते. औषधी असते ती, लोक सांगतात. म्हणजे हे काजूचं बोंड बघितल्यानंतर आज मला माझी आजी आठवली. अत्यंत युनिक अशा स्वरूपाची एक डिश ती करायची आणि ती करून बघावी असं मला वाटायला लागलं. ती म्हणजे काजूचं भरीत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केलंही असेल कदाचित, कोणाला माहीत असेल नसेल मला काही कल्पना नाही. पण माझी आजी हे काजूचं भरीत करायची आणि ते आमच्या आईकडे आलं आणि तिच्यापासून ते आमच्या सौभाग्यवतीकडे आलं. आता आज आमची सौभाग्यवती तुम्हाला काजूचं भरीत करून दाखवणार आहे. म्हणजे ते आमच्यासाठी करणार आहे. तुम्ही बघा फक्त, आम्ही नंतर खाऊ ते, आणि तुम्ही करा आणि खा आणि कसं झालंय ते आम्हाला सांगा. तेव्हा आता मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. माझ्या जागेवर येत आहेत सौ नीता. तर आपण आता काजूच्या बोंडांचं भरीत करण्याकरता आता हे ना चिरून घेऊया. तर हे आता मी चिरून घेते. आता ह्याच्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होणारं हे भरीत आहे. तर हे बोंडू, त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आंबटसर दही, थोडं साजूक तूप फोडणी करता, ओलं खोबरं, हिंग आणि जिरं मी मिक्स केलेलं आहे. नंतर ही लाल मिरची घेतली आहे मी एक, ही मिरची, आणि थोडीशी आपल्याला साखर लागणार आहे, 1 चमचाभर. तर इतक्या कमी साहित्यामध्ये हे भरीत होणार आहे. तर आपण आता सुरू करूया करायला. पहिल्यांदा मी हे बोंडू कापून घेते. आत्ता सुरुवातच असल्यामुळे याला चीक जास्त असेल, त्यामुळे माझ्या सासूबाई कापताना मागचा आणि पुढचा भाग जरा जास्त काढायचा, नाहीतर मग खाताना घशाला ते खवखवतं. म्हणून हा चिकाचा भाग बाजूला काढणार आणि ह्याचे 4 असे भाग करून पाण्यात घालणार आणि हे कमीत कमी 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे तुकडे उकळवून घेऊया. मी आता गॅसवर ठेवते. हे आता आपण उकळवून घेऊया. छान नरम झाला पाहिजे काजू. हे आता आपण उकळवून घेऊया. आपण आता काजूच्या बोंडांचे फोडी केल्या आणि त्या ह्या मी एक 5 ते 7 मिनिटं उकळवून घेतल्या. ह्या बघा, आणि ह्या आता नरम झाल्या आहेत. दाखवते तुम्हाला.
हे बघा, तर ही फोड आहे. हे बघा. हे आता हाताने कुस्करली, अगदी नरम झाली आहे बघा, म्हणजे हे शिजलं. आता ह्या ज्या सगळ्या फोडी आहेत ह्या मी या ताटलीमध्ये छोट्या काढून घेणार. हे पाणी भरीत करताना घ्यायचं नाही, कारण हे जर घेतलं तर खाज लागणार भरीत खाताना. त्यामुळं हे सगळ्या अशा फोडी ताटलीमध्ये घ्यायच्या आणि गार करायला ठेवायच्या. ह्या बोंडांमध्ये लाल रंगाची पण बोंड असतात, पिवळी धम्मक असतात. आता मला ह्या सीझन मध्ये जी मिळाली आहे, तर म्हटलं तुमच्या बरोबर ही रेसिपी शेअर करावी. आणि खूप छान लागते. तुम्ही मंडळी ही बघितलीत ना, ही करून बघा. आता आपण हे गार होत आहेत फोडी, तोपर्यंत तुपाची फोडणी करून घेऊया, साजूक तुपाची. त्यासाठी मी हे 1 चमचा तूप घेतलंय. तूप जरा गरम होऊ दे छान. सावंतवाडीमध्ये आम्ही घर बांधून आता जवळजवळ 25 वर्ष झाली. 25 वर्षापासून मी इकडे येते, म्हणजे 2 महिने जवळजवळ इकडेच, एप्रिल मे. त्यामुळे आंबा, फणस, काजू सगळं अगदी दारामध्येच मिळायचं. अजूनही मिळतंय. तर माझ्या सासूबाई असायच्या पहिल्यांदा जेव्हा होत्या, तेव्हा सासूबाई पण यायच्या. मग मावस सासूबाई म्हणजे खऱ्यांची सख्खी मावशी, तर त्या माझ्या बरोबर जेवढी मी राहेन 1.5 महिना 2 महिने त्या माझ्या बरोबर असायच्या. आणि मग दारामध्ये काजू तयार झाले की हे जे जे नवे नवे प्रकार कोकणामधले जे असतील, जे आज माहिती नाहीत, ते सगळे त्या करायच्या. आणि त्याच्यामुळे आम्हाला पण ती चव लागली. तर त्यांनी खूप करायच्या. आणि आमच्याकडे 1-2 काजूच्या बोंडांचं नाही, 20-20 माणसं घरात असायची. त्यामुळे 15-20 बोंडू एवढे मोठाले आणायचे आणि त्यांचं भरीत एवढं एवढं करायचं. अगदी 1-1 किलोवर भरीत व्हायचं घरी. हे आता मी शूटिंग करता 2च मिळाले मला, म्हणून त्याचं दाखवते भरीत करून. तर आता तेल तापलंय, हे तूप तापलंय छान. आता आपण ह्याच्यामध्ये जिरं घालूया. जिरं हिंगाची खमंग फोडणी. आणि आपण ही जी लाल मिरची घेतली तुकडे, ती केली. ह्याच्यात हिरवी मिरची वापरायची नाही, लाल मिरचीची फोडणी करायची. मस्त खमंग झाली आहे फोडणी. आता आपले हे काजूचे तुकडे पण गार झाले. आता हे हाताने कुस्करून घ्यायचे मंडळी. हे बघा, थोडेसे अजून गरम आहेत, गार होऊ देत जरा. जरा गार होऊ देत. या फोडी उकडवलेल्या गार झाल्या. मी आता त्या हाताने कुस्करून घेतल्यात बघा. आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर 1 चमचा साखर, हे ओलं खोबरं घालूया 2-3 चमचे. नंतर आपण ही जी फोडणी केली आहे, खमंग फोडणी, हिंग, जिरं, साजूक तूप आणि लाल मिरचीची, ती आपण ह्याच्यावर ओतूया. आणि हे सगळं झालं की हे जे दही आहे, मी अर्धी पाऊण वाटी घेतलंय, ते सुद्धा ह्याच्यावरती घालायचं. आणि आता हे सगळं भरीत हाताने व्यवस्थित, ही जी मिरची आहे तळलेली, ही त्याच्याबरोबर चुरडायची, म्हणजे तिची चव एकदम भरतामध्ये छानच लागते. आपण फोडणीमध्ये जी लाल मिरची घातली होती, ती भरीत कालवताना अशी चुरडून घ्यायची भरीत करताना. आणि आता हे भरीत असं हाताने कालवायचं. हाताने कालवलं की त्याला चव चांगली येते. चमच्यानी होणार नाही, मग काजूला ती चव लागत नाही दह्याची, म्हणून हाताने कालवायचं. आणि मेन म्हणजे कुस्करायचं, जसं आपण वरण भात कालवतो तसा. आता हे आपलं भरीत खायला तयार झालेलं आहे. आपण या मिरच्या पण आता वरती ठेवूया. आता हे आपलं भरीत मस्त खायला तयार झालेलं आहे, तयार आहे. तर
अतिशय कमी साहित्यामध्ये आपलं हे काजूच्या बोंडूचं भरीत तयार आहे खायला. तर मंडळी, हे जे भरीत आहे ही खरी तर डावी बाजू पानातली, जसं आपण चटणी कोशिंबीर वगैरे घेतो तसं तुम्ही डाव्या बाजूला घेऊन तोंडी लावणं करू शकता. कोणाला आवडलं तर भाकरी बरोबर पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकता, आणि नाही तर नुसतं सुद्धा वाटीत घेऊन तुम्ही खाऊ शकता, ज्याची त्याची आवड आहे. पण तुम्हाला माझं एक म्हणणं आहे की तुम्ही असा हा प्रकार जो आहे हा करून बघा आणि तुम्ही नक्की खाऊन बघा, तुम्हाला आवडेल. आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं नेहमीचं सांगणं, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.